good evening, students. So I welcome in Sunshine Academy, and today we have to discuss the another device which is used for pressure measurements. So let's we discuss this device, how to measure the pressures. तो अब देखो इधर बच्चों, पिछले लेक्चर में हमने पढ़े थे बैरोमीटर्स, मर्क्यूरी बैरोमीटर्स. मर्क्यूरी बैरोमीटर क्या था? टू मेजर द एटमॉस्फेरिक प्रेशर देयर इज यूज द मर्क्यूरी बैरोमीटर्स. आज हम पढ़ने जा रहे हैं मैनोमीटर्स. ओके, टुडे वी हैव टू डिस्कस द मैनोमीटर्स. ओके, आता हे जे मॅनोमीटर आहे, मॅनोमीटर कशासाठी यूज होते? फॉर मेजरमेंट ऑफ द प्रेशर्स. मॅनोमीटर is used to measure a pressure, to measure pressure of a fluid. बरोबर आहे. म्हणजे फ्लुइडचं प्रेशर मोजण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? मॅनोमीटर्स. जसं आता तुम्ही पाहिलं असन की आपण टू व्हीलर चालवतो किंवा फोर व्हीलर चालवतो की त्या टायर मध्ये किती प्रेशर आहे हवेचं, ते कशाच्या मदत करून मेजर करतो आपण? मॅनोमीटर्स. म्हणजे कुठलंही प्रेशर जर आपल्याला मोजायचं असेल, जसं आता आपण पाहू राहिलो करंटली ऑक्सिजन सिलेंडरचा न्यूज आपण ऐकतो, आता टीव्हीवर चालू आहे करंटली फॉर कोरोना व्हायरस ऑक्सिजन इज रिक्वायर्ड, व्हेरी इसेन्शियल. तर ते प्रेशर किती आहे त्या सिलेंडरमध्ये ते आपल्याला जर मोजायचं असेल, सपोज इफ यू वॉन्ट टू मेजर द प्रेशर, हाऊ इट इज मेजर? दिस विल बी मेजर विथ द हेल्प ऑफ दिस मॅनोमीटर्स. म्हणजे मॅनोमीटर असं डिव्हाइस आहे की जे त्या सिलेंडरमध्ये किती प्रेशर आहे, कुठल्याही फ्लुइडचं, लिक्विड असो की गॅस असो, ते आपण मेजर करतो मुलांनो विथ द हेल्प ऑफ दिस मॅनोमीटर्स. बरोबर आहे. आता डिफरंट टाईपचे मॅनोमीटर आहे, पण तुमच्या 12वीच्या सिलेबसमध्ये फक्त एकच मॅनोमीटर दिलेला आहे, त्याचं नाव आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर्स. मॅनोमीटर इज अ वन डिफरंट स्पेशल चॅप्टर्स और वन स्पेशल बुक इन इंजिनिअरिंग. एक मॅनोमीटर एक स्पेशल पुस्तक आहे किंवा एक सब्जेक्ट आहे हा इंजिनिअरिंग मध्ये, पण तुमच्या सिलेबस मध्ये फक्त एकच एक सिंपल दिलेला आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर, ते आपण इथं पाहणार आहोत. तर तुमच्या लक्षात आलं असेल की मॅनोमीटरचा यूज कशासाठी आहे? टू मेजर द प्रेशर ऑफ अ फ्लुइड. आता जसं आपल्या घरी गॅसचं सिलेंडर आहे, तर त्या गॅसच्या सिलेंडर मध्ये जो गॅस आहे त्याचा किती प्रेशर आहे हे जर आपल्याला मोजायचं असेल तर कसं यूज करतो आपण मुलांनो? मॅनोमीटरचा. आता बघा तुमच्या सिलेबस मध्ये जो एक मॅनोमीटर दिलेला आहे त्याचं नाव आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर्स. ओपन ट्यूब. तर बघा आता, अ मॅनोमीटर कन्सिस्ट ऑफ यू शेप ट्यूब. म्हणजे ही ट्यूब कशी दिली आहे तुम्हाला? आता यू शेप. बघा ही ट्यूब दिसत आहे, द ट्यूब इन द फॉर्म ऑफ यू शेप गाइस. ओके, यू शेप, पार्टली फिल्ड विथ अ लो डेन्सिटी लिक्विड सच एज वॉटर और केरोसिन्स. म्हणजे एक अशी यूट्यूबची शेप घेतली आपण, एक यूट्यूब. बरोबर आहे, असं मॅनोमीटर असते यूट्यूब शेपचं. आता खूप साऱ्या टाईपचे मॅनोमीटर आहे तुमच्या सिलेबस मध्ये, हा एक सिंपल मॅनोमीटर दिलेला आहे यूट्यूब शेपचा. यामध्ये काय फिलअप केलं मुलांना आपण? एक तो वॉटर फिलअप करा किंवा केरोसिन. बरोबर आहे, टू फिलअप द वॉटर और केरोसिन इनसाइड द यूट्यूब शेप. त्याच्यामध्ये त्यांनी हे केरोसिन किंवा वॉटर फिलअप केलं. आता बघा, दिस हेल्प्स हॅव्हिंग अ लार्जर लेवल डिफरन्स बिटवीन द लेवल ऑफ अ लिक्विड इन टू आर्म्स ऑफ द मॅनोमीटर्स. आता हे जे यूट्यूब शेप दिसत आहे यालाच काय म्हटलं आपण? आर्म्स. असे दोन आर्म्स आहे याला, दिस आर्म्स, आणि हे सुद्धा काय आहे? आर्म्स आहे. ओके, देयर इज अ आर्म्स, दिस वन अँड दिस वन्स. दिस helps having a larger level difference between the level of a liquid in two arms of the manometers. जसं तुम्ही पाहिलं असेल की घर बांधताना तो मिस्त्रीच्या हातामध्ये एक ट्यूब असते आणि तो घराची चौकट वगैरे किंवा लावायचं असेल तर तो ट्यूब असा पकडते बरोबर की लेवलिंग बरोबर आली की नाही आहे. लेवलिंग बरोबर आली की नाही आहे म्हणजे तो काय चेक करत आहे? प्रेशरच चेक करत आहे. पण ते प्रेशर कशामध्ये मोजत आहे? तो हाईट मध्ये मोजत आहे. लेवल बरोबर आहे की नाही आहे बा दोन्ही साईडची. जर लेवल जर बरोबर नसेल तर तो ट्यूब जी आहे पाण्याने भरलेली ती ऍडजस्ट करते. तो मिस्त्री घर बांधताना तुम्ही पाहिलं असेल चौकोटा बसवतो किंवा आपण कुठलीही ज्यावेळेस घरामध्ये काम असते ती लेवलिंग चेक करते तो. ओके, तर त्यालाच काय म्हणतो आपण? एक सिंपल यूट्यूब मॅनोमीटर, ज्याचा शेप त्या ट्यूबचा कसा बनवतो तो असा यू शेप मध्ये तयार करतो.
तर कशासाठी असते ते, टू चेक द लेवल ऑफ द वॉटरची लेवल चेक करण्यासाठी, आणि त्याच्यावर तो जजमेंट लावतो की लेवलिंग आता बरोबर झालेली आहे. आता बघा फिगर 2.14 शोज ओपन ट्यूब मॅनोमीटर्स. हा एक ओपन ट्यूब मॅनोमीटर तुमच्या सिलेबस मध्ये दिलेला आहे. ओपन ट्यूबच का म्हटलंय याला बघा, वन आर्म ऑफ द मॅनोमीटर इज ओपन टू अ ऍटमॉस्फिअर. म्हणजे हा जो याचा एक ओपन एंड आहे हा कसा आहे मुलांनो, ओपन आहे. कशामध्ये, ऍटमॉस्फिअर मध्ये, इज डायरेक्टली ओपन इन टू द ऍटमॉस्फिअर. अँड अदर एंड इज कनेक्ट टू द कंटेनर डी. हा डी कंटेनर दिलाय तुम्हाला, विच इज प्रेशर पी इज मेजर. म्हणजे आता समजा आपल्यापाशी एक सिलेंडर आहे, हे सिलेंडर आहे फॉर एक्झाम्पल. या सिलेंडर मध्ये फ्लुइड भरलेला आहे आपण, कुठलं फ्लुइड विल बी देअर्स. आता या फ्लुइडचं प्रेशर कसं आहे हे मेजर जर करायचं असेल आपल्याला, तर वी कॅन यूज दिस ओपन ट्यूब मॅनोमीटर्स. तर आपण ही ट्यूब मॅनोमीटर घेतली, याचा एक एंड आपण ओपन ठेवला असा, आणि दुसरा जो एंड आहे हा कशाला कनेक्ट केला, या सिलेंडरला कनेक्ट करून दिला. ओके, म्हणजे एक एंड हा आहे, हा ओपन आहे ऍटमॉस्फिअर मध्ये, आणि एक एंड आपण कशाला कनेक्ट केला, ह्या सिलेंडरला कनेक्ट केला मुलांनो. येस ऑर नो, येस. त्याचंच नाव त्याने दिलेलं आहे कंटेनर डी. या कंटेनरला किंवा सिलेंडरला आपण कनेक्ट केला, त्यालाच नाव दिलं आपण डी. आणि याच्यामध्ये जे काही फ्लुइड असेल, लिक्विड असेल की गॅस असेल, त्याचा प्रेशर आपल्याला काय करायचा आहे, मेजर करायचा आहे. तर दिस इज द सिंपल ओपन ट्यूब मॅनोमीटर. तर कशा प्रकारे आता मेजर करू बघा. द प्रेशर ऍट अ पॉइंट ए. आता इथं जर विचार केला आपण ह्या ए पॉइंटवर, ह्या ए पॉइंटवर कुठलं प्रेशर आहे आपल्याकडे, ऍटमॉस्फिक प्रेशर. का बरं, कारण का हा जो एंड आहे हा ओपन आहे कशामध्ये, ऍटमॉस्फिअर मध्ये. सो ऍट अ पॉइंट ए देर इज अ ऍटमॉस्फिक प्रेशर. आता हे कसं दाखवणार आहे आपण, P0 ने. येस ऑर नो, येस. सो ऍट अ पॉइंट पी ए, ऍट अ पॉइंट ए देर इज विच प्रेशर गाइज, ऍटमॉस्फिक प्रेशर. आणि ते दाखवलं आपण कशाने, P0 ने. दिस इज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कारण का ओपन आहे एंड ऍटमॉस्फिअर मध्ये, तर तिथं कुठलं प्रेशर ऍक्ट होणार आहे, इथं ऍटमॉस्फेरिक प्रेशरच ऍक्ट होणार आहे ऍट दिस पॉइंट ए, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, नंतर बघा, टू फाइंड द प्रेशर ऍट अ पॉइंट सी. आता आपल्याला या सिलेंडर मध्ये जे फ्लुइड आहे त्याचं प्रेशर आपल्याला मोजायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय केलं, हा YouTube मॅनोमीटर याच्यामध्ये कनेक्ट केला. तर आता या सिलेंडर मध्ये जे काही फ्लुइड असेल त्यांनी कशावरती फोर्स ऍक्ट केला, ह्या फ्लुइड वरती. हे कुठलं फ्लुइड आपल्यापाशी, वॉटर असेल किंवा केरोसिन आपण घेतलं याच्यामध्ये. तर या सिलेंडर मध्ये जे काही फ्लुइड असेल या कंटेनर मध्ये, त्यांनी काय केलं, याच्यावरती मुलांना फोर्स ऍक्ट केला. फोर्स ऍक्ट मुळे काय झालं, ही लेवल चेंज झाली, ही फ्लुइडची लेवल खाली आली, आणि इकडल्या साइड मध्ये ह्या आर मध्ये काय गेली, वर गेली. नंतर ती स्टेबल होऊन गेली. ओके, द लेवल इज स्टेबल. आता ह्या सी वर किती प्रेशर ऍक्ट झालेला आहे ते आपल्याला मेजर करायचं आहे. तर बघा, टू फाइंड द प्रेशर ऍट अ पॉइंट सी विच इज एक्सपोज टू द प्रेशर ऑफ अ गॅस इन अ कंटेनर. म्हणजे ह्या सी वर ते कशाचं प्रेशर ऍक्ट झालं, या गॅसचा जो सिलेंडर आहे किंवा फ्लुइडचा जो सिलेंडर आहे डी वाला, यांनी काय केलं, या सी वर प्रेशर ऍक्ट केलं, आणि ही लेवल अशी चेंज झाली. द फ्लुइड इज मूव्ह इन दिस वे. आता इथं प्रेशर मेजर करणे म्हणजे कशाचं प्रेशर मेजर करणे, या सिलेंडर मध्ये किंवा कंटेनर मध्ये जो काही गॅस असेल त्याचा प्रेशर मेजर करणे. ओके, तर बघा, सो वी कन्सिडर ऍट अ पॉइंट बी. एक पॉइंट बी कन्सिडर केला आपण इन द ओपन आर्म ऑफ अ मॅनोमीटर ऍट अ सेम लेवल ॲज पॉइंट सी. आता हा एक बी पॉइंट आपण कन्सिडर केला जो सारख्या लेवलवर आहे, कशासोबत, ह्या सी सोबत. एक पॉइंट इमॅजिन केला आपण बी पॉइंट, आणि हा बी पॉइंट कशामध्ये आहे, ह्या ओपन ट्यूब मॅनोमीटरच्या लेवलमध्ये आहे. ही जी ट्यूब आपली जी ओपन आहे मॅनोमीटर मध्ये, त्या ट्यूब मध्ये कन्सिडर केला आपण हा बी पॉइंट. ओके, आणि वरती तर आपल्याला माहित आहे ए पॉइंट आहे. द प्रेशर ऍट द पॉइंट बी अँड सी कसं असणार आहे, सेम. मागच्या लेक्चर मध्ये पाहिला आपण, ह्या दोघांची लेवल जर आपण सेम घेतली तर जेवढं प्रेशर बी वर आहे तेवढंच प्रेशर कुठे ऍक्ट होणार आहे मुलांनो, सी वर. म्हणून आपण फॉर्म्युला लिहिला पीसी बरोबर पीबी. का बरं, बिकॉज ऍट अ सेम लेवल. दोघांची लेवल कशी आहे, सेम लेवल आहे. सेम लेवल ऑफ पॉइंट बी
अँड सी, म्हणून आपण लिहिलं पीसी बरोबर पीबी मुलांनो. मग आता आपल्याला प्रेशर काढायचं आहे ऍट अ पॉइंट बी वर. ह्या पॉइंटवर प्रेशर काढू आपण ऍट अ पॉइंट बी वर. जर प्रेशर काढायचं असेल तर काय येईल मुलांना सांगा मला. सिंपल आहे, काय येणार आहे पीबी, बरोबर आहे. म्हणजे ऍब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू व्हॉट इज P0 ऍटमॉस्फिक प्रेशर प्लस एच रो जी. कारण का हा जो डिफरन्स आहे ए आणि बी चा, हा आपण दाखवला कशाने, एच मध्ये. ज्यावेळेस या गॅसने याच्यावरती प्रेशर ऍड केलं या फ्लुइडने, ही केरोसिन किंवा वॉटरची लेवल अशी राईज झाली. आणि किती राईज झाली, या बी पासून ए पर्यंत आपण एक डिस्टन्स घेतलं एच. सो व्हॉट इज ऍब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू ऍटमॉस्फिक प्रेशर प्लस दिस एच रो जी, दॅट इज कॉल्ड ॲज द गेज प्रेशर. पीबी बरोबर P0 प्लस एच रो जी, हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. एच काय, एच इज द डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी गाईज. रो काय झाली तुमची, रो इज द डेन्सिटी ऑफ अ लिक्विड. डेन्सिटी ऑफ अ लिक्विड आहे, जे आपण कशामध्ये कन्सिडर केला आहे, ओपन ट्यूब मॅनोमीटर मध्ये वॉटरची असन किंवा केरोसिनची असन. एच काय आपल्या भाषे मुलांनो, हाईट आहे अबव द लिक्विड कॉलम अबव द पॉइंट बी. एच जो झाला हाईट ऑफ अ लिक्विड कॉलम, हाईट ऑफ लिक्विड कॉलम, बरोबर आहे. कशाच्या वर आहे मुलांना, तो पॉइंट बी च्या वर आहे एच. नंतर जी काय झालं, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन टू द ग्रॅव्हिटी, जो याच्यावरती ऍक्ट होणार आहे या फ्लुइड वरती आणि त्याला कुठं आणण्याचा प्रयत्न करेल, तो खाली आणण्याचा प्रयत्न करेल. येस ऑर नो, येस. मग आता आपल्याला माहित आहे पास्कल लॉ. अकॉर्डिंग टू द पास्कल लॉ प्रिन्सिपल द प्रेशर ऍट अ पॉइंट सी इज सेम ऍट डी. आता याच्यामध्ये काय भरलं होतं, पूर्ण फ्लुइड होतं. ह्या फ्लुइडनं काय केलं, प्रेशर ऍड केलं कशावरती, सी वर. तर पास्कल लॉ काय म्हणते आपल्याला, की प्रेशरची व्हॅल्यू जी असते ही सगळ्या पॉइंटकडे काय असते, सेम असते. म्हणून जेवढं प्रेशर पीसी वर असेल तेवढं प्रेशर कुठं असेल मुलांनो, पीडी वर असेल. म्हणजे या गॅसच्या कंटेनरचं असेल. येस ऑर नो, येस. आता बघा इथं आपल्याला काय इक्वेशन मिळेल, व्हॉट वी गेटिंग हिअर. समजा याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 1 आणि हे झालं समजा आपलं इक्वेशन नंबर 2 मुलांनो. मग आता जेवढं प्रेशर आपलं ह्या सी वर आहे तेवढंच प्रेशर कुठं आहे, हा डी पॉइंटवर आहे. येस ऑर नो, येस. आणि ह्या डी पॉइंटचं प्रेशर समजा मी दाखवलं पीडी इज रिप्लेस बाय सपोज पी दाखवलं, मी काय दाखवलं, पी न दाखवलं. तर आपल्याला बघा काय फॉर्म्युला मिळेल आता. व्हॉट इज द फॉर्म्युला वी गेटिंग हिअर. आता पीसी बरोबर झालं पीडी, तर पीडी बरोबर काय झालं मुलांनो, पीबी झालं. कारण पीसी बरोबर काय, पीबी. पीसी बरोबर पीडी, पीडी बरोबर पीबी. याला आपण दाखवलं कंबाईन कशानं, पी ने. म्हणजे इक्वेशन नंबर 2 काय मिळेल आपल्याला सांगा. इक्वेशन 2 बिकम्स, इक्वेशन 2 काय मिळेल आपल्याला, इक्वेशन 2 आपल्याला मिळेल, आय कॅन राईट डाऊन हिअर. आपल्याला मिळेल पीबी इज रिप्लेस बाय व्हॉट इज पी बरोबर P0 प्लस एच रो जी. म्हणजे इतकं प्रेशर जे आहे हे कशामध्ये राहणार आहे, मॅनोमीटर मध्ये. या पी ला तुम्ही कसं रिप्लेस करू शकता, डी न सुद्धा करू शकता. पी डी इज इक्वल टू P0 प्लस एच रो जी गाईज. येस ऑर नो, येस. म्हणजे किती प्रेशर ह्या गॅसच्या सिलेंडर मध्ये आहे, पीडी किंवा पी बरोबर P0 प्लस एच रो जी. म्हणजे ऍब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू द atmospheric pressure plus pressure due to the height of a liquid column, that is called as the absolute pressure of a gas inside the cylinder D or inside the container. जर तुम्हाला जर गेज प्रेशर काढायचं असेल मुलांना तर काय फॉर्म्युला येणार मग, P मायनस P0 इज इक्वल टू व्हॉट इज एच रो जी. आणि हा काय होणार तुमचा मग, गेज प्रेशर ऑफ अ सिलेंडर. बरोबर आहे. म्हणजे इथं काय म्हणू शकता तुम्ही, गेज प्रेशर ऑफ द सिलेंडर इज कॅल्क्युलेटेड बाय द डिफरन्स ऑफ ऍब्सोल्यूट प्रेशर इन अ सिलेंडर मायनस atmospheric pressure, that is called as the gauge pressure. So in this way, by using the open tube manometers, we can measure the value of the pressure inside the cylinder of a gas. Okay, so I stop here guys. In next lecture we will be discuss the another topic, surface tensions.